संध्याकाळच्या जेवणासाठी आज आपण आठवड्याभराचा मेनू पाहतोय. तर त्यातला पहिला प्रकार म्हणजे ओट्स डोसा. ओट्सपासून आज आपण डोसा बनवूयात, खायलाही चटपटा. आणि जर तुम्ही वेट लॉस करायचे इच्छित असाल तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. रात्रीचं जेवण स्किप करता म्हणजे भाजीपोळी स्किप करून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. म्हणजे पोटही भरणार, उपाशी राहायचे काम नाही आणि तुमचा वेट लॉसही होईल. बरेचदा दिवसभर काम करून संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो. अशा वेळेस ह्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर इथे आपण ओट्स घेतलेले आहेत. तर मी इथे 2 कटोऱ्या भरून ओट्स घेतले. आता तुम्हाला किती जणांसाठी आणि किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार घ्यावं. ओट्सला आपण हलकंसं असं पाण्यामध्ये भिजवून घेऊया. बघू शकता असं पांढरं पांढरं पाणी निघतं बघा याचं. जास्त वेळ लागत नाही ओट्स भिजायला. सुरुवातीचं हे पाणी आपण आता काढून घेऊयात आणि हे ओट्स आता आपण थोडं पाणी घालून 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. अगदी 5 मिनिटात भिजून होतात बघा, जास्त वेळ लागत नाही. ओट्स भिजवायला ठेवले तर इकडे काय करायचं आहे आपल्याला, उडदाची डाळ आहे अर्धी वाटी. ती अर्धी वाटी डाळ आता आपण हलकीशी भाजून घेऊयात. ओट्स आणि उडदाची डाळ कॉम्बिनेशन बघा किती भन्नाट तयार होत आहे. उडदाची डाळ आपण सोल घेतलेली आहे, सालीवाली नाही वापरायची. सालीसकट जी उडदाची डाळ येते ती जर वापरली तर मग आपला पदार्थ काळपट रंगाचा तयार होईल, म्हणून ही डाळ वापरायची. हलकीशी आपण मस्त अशी भाजून घेतलेली आहे. कोरडंच भाजायचं आहे, तेल तूप काही न घालता. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेऊयात. बघू शकता जेवढी बारीक केल्या जाईल तेवढी छान याची पावडर तयार करावी. आता ही पावडर आपण या भिजवलेल्या ओट्समध्ये घालून घ्यायची आहे. 2 वाटी ओट्स होते, त्याला अर्धी वाटी उडद डाळ आपण भाजून घेतलेली आहे आणि त्याची संपूर्ण पावडर याच्यामध्ये आता आपण घालून घेतली. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे आपण एकत्र करून घेतलंय, साईडला ठेवूया. तोवर आता आपण आज एक चटणी बनवूयात. ही अशी चटणी आहे जी तुम्ही रोजही बनवून खाऊ शकता. याला डोसा चटणी म्हणू शकता किंवा मग इडलीसोबत खायची चटणी किंवा मग नाव काही द्या, पण चटणी एवढी भन्नाट आहे ना. आणि इन्ग्रेडियंट याच्यामध्ये जे वापरले ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेतच. ही चटणी एकदा बनवून आठवडाभर स्टोरही केल्या जाते. म्हणजे एकाच दिवशी सोमवारी चटणी बनवून ठेवा, आठवडाभर हे पदार्थ बनवत राहा, त्याच्यासोबत ही चटणी खात राहा. कामही सोपं आणि खायला तर रुचकर आहेच. तर इथे बघा आपण याच्यामध्ये कांदा टमाटर वगैरे घालून घेतलेला आहे. अद्रकची पावडरही घालून घेतलेली आहे. हळद, मीठ वगैरे घालायचं चवीनुसार. लाल तिखट घातलेलं आहे बघा आपण, लाल मिरच्या, त्यामुळे लाल तिखट थोडं बेतानच घाला. हिंग घातलाय. आता सगळं जिन्नस छान असं भाजून घेऊयात. याच्यामध्ये आपण धने जिरे घातलंय ना, त्याने खूप मस्त चटणीला चव येते. 1 चमचा तेल घालून घेतलं वरतून आणि आता हे सर्व भाजून घेऊयात. चिंच घालायची आपल्याला या चटणीमध्ये. चिंच घातली, गूळ घालायचा आहे. गूळ आणि चिंच खूप भारी कॉम्बिनेशन आहे आणि चटणीची चव त्याच्यामध्येच आहे. खूप छान लागते ही चटणी. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया म्हणजे छान कांदा टमाटर सॉफ्ट होईल. आणि लगेच 2 मिनिटानंतर पाहू शकता याला पाणीसुद्धा सुटलं आहे. कांदा टमाटर सॉफ्ट झालेला आहे. कढीपत्ता घालायचा विसरली होती, सुरुवातीलाच घालायचा. संपूर्ण जिन्नस छान असं भाजून झालेला आहे. थंड व्हायला ठेवलं बाजूला. तोवर आता हे ओट्सचं बॅटर बघूयात. मस्त भिजलेलं आहे. आता आपल्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, कारण ओट्स आपण अख्खेच घेतले होते ना, त्यामुळे हे छान असे स्मूथ असं वाटून घ्यायचं. हलकंसं पाण्याची गरज पडली तर पाणी घालू शकता, जास्त पाणी घालू नका. कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी नंतर पाणी घालता येते, वाटताना जास्त पाणी घालू नये. स्मूथ असं वाटून घेतलं. आता त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं, थोडं पाणी घालून घेतलं वरतून आणि इथे बॅटर बघा आपलं मस्त असं तयार आहे. जसं डोस्याचं बॅटर बनवतो ना आपण त्या पद्धतीनेच. चला तोवर चटणीचं साहित्य थंड झालंय. चटणीसुद्धा इथे वाटून घेऊयात. वरतून मी आमचूरची पावडर घालते. आमचूरची पावडर नसेल तर चाट मसाला घाला आणि मस्त अशी चटणी वाटून घ्या. वाव, या चटणीला ना तडक्याची गरज आहे ना शिजवायची गरज आहे. खूप भारी अप्रतिम अशी चटणी तयार होते. नक्कीच बनवून बघा. चला तवा गरम करायला ठेवला होता. नाममात्र आणि मनाला समाधान मिळते म्हणून तेल लावून घ्या.
कारण नॉनस्टिकचा तवा आहे, तेलाची गरज पडत नाही. पण इंडियन मन आहे, भारतीय मनाला तेलाशिवाय काही गमत नाही. म्हणून थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता डोसा छान असा पसरून घेतलेला आहे. डोसा बघा काय मस्त जाडी दिसते. मस्तच. एक बाजू छान भाजल्या गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त डोसा तयार होतो बघा. पलटून देते. परफेक्ट. अजिबातही तुटत नाहीत. मस्त डोसे तयार होतात. चला या पद्धतीने आता सर्वच डोसे इथे तयार करून घेऊयात आणि पटापट सर्व करायचे. छान गरम गरम खाऊन घ्यायचे, मस्त लागतात. आता रात्रीचं जेवण बनवणं स्किप न करताही वेट लॉस होऊ शकतो. हा पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणासाठीच नव्हे तर सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. खूप छान लागतात. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला तर मग बघूया पुढची रेसिपी. पुढची रेसिपी सुरू करताना छोटंसं निवेदन करते. रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका. आज आपण घेतलेलं आहे इथे ज्वारीचं पीठ. तर इथे मी 2 कटोरे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्ध लिंबू किंवा मग 1 चमचा लिंबाचा रस घालावा. चव चांगली येते बघा. आता एक ठेचा तयार करून घेऊयात. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 किंवा आपल्या चवीनुसार घ्यावा. लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं, कोथिंबीर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग मिरची आणि लसूण हे दोन्ही मिक्स करून घेतलं तरीही चालेल. याचा आता हा ठेचाच आपण असा बनवलेला आहे. दरदरसं बनवायचं, अगदी पेस्ट नाही करायची. आणि आता ते संपूर्ण आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. वरतून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मेथी घालू शकता, पालक बारीक चिरून घालू शकता आणि काही आपले बेसिकचे मसाले म्हणजे लाल तिखट, मीठ, हळद. जास्त मसालेदार नाही बनवणार आहे आपण, कारण संध्याकाळच्या जेवणासाठी बनवतो आहे. संध्याकाळी जास्तच हेवी खाल्लं नाही पाहिजे. हलका आहार घेतला पाहिजे आपल्या शास्त्रानुसार. पण असं काहीच नाही की मसाले नाही घातले म्हणजे जास्त तेल नाही वापरलं म्हणजे पदार्थ रुचकर होणार नाही, तसं काहीच नसतं. इथे बघा आपण पाणी घालून छान याचा गोळ तयार केला. वरतून आणखी थोडीशी कोथिंबीर घातली आणि कन्सिस्टन्सी बघून घ्या तुम्ही. परफेक्ट. चला आता पटापट याचे आपण डोसे किंवा घावणे काही म्हणा, छान असं तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. जसं मी सुरुवातीला सांगितलं नॉनस्टिकचा तवा आहे, नाही लावला तरी चालेल. पण काय माहिती मनाला ते असं वाटतं रुखरुख की निघणार की नाही निघणार, चिटकणार की काय, म्हणून मी थोडंसं लावतेच. पण तुम्ही नाही लावलं ना तेल तरीही चालेल बघा. आणि मस्त असे छोटे-छोटे घावणे म्हणा किंवा धिरडे म्हणा, ते आता मस्त असे आपण घालून घेऊयात. हिरवी कोथिंबीर घातल्यामुळे खूप छान अशी ते उठून दिसते. खायला तर रुचकर लागतेच. हलकंसं वरतून तेल घालते. आता तुम्ही जर वेट लॉस करत असाल आणि वेट लॉसच्या दृष्टीने हा नाश्ता खाल, तर मग तेलाचा वापर करू नका. पहिली बाजू भाजल्या गेलेली आहे. सुंदर असा रंग आलाय पाहू शकता तुम्ही. दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि इथे आपला मस्त असा चटपटा असा पदार्थ बनून तयार आहे. चला या पद्धतीने पटापट आता तयार करून घेऊयात. आता ही घावणे किंवा ही धिरडे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग टमाटरची जर चटणी बनवली ना, टमाटरची सुकी भाजी, ती सुद्धा छान लागते याच्यासोबत. नाहीतर जे सुरुवातीला मी तुम्हाला चटणी दाखवली, ती बनवली तरीही छान. एकदा बनवून ठेवा, आठवडाभर टेन्शन नाही. या डोस्यासोबत सुद्धा तुम्ही ती चटणी खाऊ शकता. चला बनवूयात पुढची रेसिपी. आता वेट लॉस करतोय, तर मग प्रोटीनचा भरभरून वापर झालाच पाहिजे. मग प्रोटीनमध्ये काय आहे तर हरभऱ्याची डाळ. मग आज आपण वापरलं आहे हरभऱ्याचं बेसन, म्हणजेच हरभऱ्याचं पीठ. आमच्या विदर्भामध्ये त्याला बेसन म्हटलं जाते. तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. बेसनाचा आपण घोल तयार केलेला आहे. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे बघा. बेसनामध्ये थोडंसं तिखट घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं, पाणी घालून या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर तयार करायचं आणि झटपट तव्यावरती छान असं पसरून घ्यायचं. अगदी सोपं आहे. आणि आता वरतून आपण याला छान असं टॉपिंग करूया. तर त्यासाठी मी छान बारीक चिरून कांदा घेतला आहे, बारीक टमाटर घेतला आहे, सिमला मिरची. आता वाटेल तर तुम्ही पनीर घाला, चीज घाला, नाहीतर मग आणखी कुठल्या जास्त भाज्याही तुम्ही ह्याच्यावरती घालू शकता. टॉपिंग तुम्ही तुमच्या मनाने आवडीने करू शकता.
आणि नाही करायचं असेल, सिंपल तुम्हाला खायचा असेल, तर प्लेन याचा डोसा बनवून तुम्ही खाऊ शकता. जसं आपण बॅटर बनवलं ना, त्या बॅटरमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घाला, कोथिंबीर घाला, काही त्याच्यातच भाज्या चिरून घातल्या तरीही चालतील, म्हणजे वरतून घालायची गरज नाही. असंही होऊ शकतं किंवा मग असं स्टफिंगवालं बनवलं तरीही चालेल. छान लागतं. मस्त भाजल्या गेलेली आहे खालची. हलकंसं तेल घातलंय मी याच्यावरती आणि आता इथे आपला स्टफिंगवाला बेसनाचा चिला बनून तयार आहे. अप्रतिम लागतो खायला. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर परफेक्ट आहे हा. नक्की करून बघा. चला बनवूयात पुढची रेसिपी. तुम्हा सर्वांना पुढची रेसिपी सुरू करण्याआधी एक आठवण करून देते. रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि हाईपसुद्धा करा. चला, आपण काय केलं, सकाळी ना तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. 2 वाट्या तांदूळ, त्याला 1 वाटी हरभऱ्याची डाळ सकाळी भिजत घातली. पण तुम्ही जर सकाळी भिजत घालणं विसरलात तर मग गरम पाण्यात भिजत घाला. 4 तासातही डाळ भिजून तयार होते बघा. आता दोन्ही एकत्र मस्त असं वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी. छान असं स्मूथ वाटून घ्यायचं आणि तव्यावरती आता हे मस्त आपण असं स्प्रेड करून घेऊयात. अगदीच पातळ करा किंवा मग थोडंसं मोठंही जाडही बनवलं तरी चालेल उत्तप्प्याप्रमाणे. तुम्हाला जसं आवडेल. आज आपण डोस्याचे प्रकार पाहतोय म्हणजेच चिलाचे, तर मी डोस्याप्रमाणे हे असं स्प्रेड करून घेतलंय. आता याच्यावरती सुद्धा तुम्ही पनीर खिसून किंवा मग काही भाज्या कट करून घालू शकता. या बॅटरमध्ये सुद्धा तुम्ही तिखट, मीठ, हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे छान असं स्पायसी बनवू शकता किंवा मग असं प्लेन बनवलं ना आणि ती चटणी बनवली तरीही चालते. आवड तुमची, आयडिया माझी. चला, मस्त भाजल्या गेलेला आहे, काढून घेऊयात. याच्यासोबत सर्व्ह केली मी हिरवी चटणी, थोडंसं सलाद. हिरव्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही नक्की पहा. एकदा बनवून 6 महिने हिरवी चटणी कशी स्टोअर करावी, ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे. नक्कीच तुम्ही ते चटणी घरी बनवून ठेवा. चला बनवूयात पुढची रेसिपी. संध्याकाळच्या जेवणासाठी हलका-फुलका पदार्थ पाहतोय आणि वेट लॉससाठीही तो फायद्याचा झाला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर मुगाच्या डाळीचा वापर झालाच पाहिजे. मुगाची डाळ पचायला हलकी असते. सोबतच वेट लॉसमध्ये सुद्धा ती खूप मदत करते. कारण याने आपलं पोट भरल्यासारखं राहतं, पण आपल्याला अगदीच हेवी किंवा जड असं वाटत नाही. बघा, छान असं वाटून घेतली मी मिक्सरला ती डाळ आणि थोडंसं पाणी घालते वरतून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. वाटताना सुद्धा तुम्ही थोडं पाणी घालू शकता, पण जास्त घालू नका. आपण वरतून पाणी घालू शकतो, पण कमी करू शकत नाही. हो ना? आता थोडंसं आपण हे थिकच ठेवलेलं आहे, तर वरतून थोडं आणखी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालून घेते. आता याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा मग हिरवी मिरची. तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची बारीक कट करून घाला किंवा मग असा ठेचा जर असेल घरी बनवलेला. ठेचा म्हणजेच हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट ती घालू शकता. मी छान असा मोठा चमचा भरून घातलाय. चमचमीत खायचं आहे म्हणून थोडंसं चवीनुसार कमी जास्त करावं तिखट. हळद घालून घेते थोडीशी. रंग छान येईल. थोडंसं जिरं, याच्यावरती ओवासुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग जिऱ्याची पूड, धन्याची पूड ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आपण जास्तच कुठले असे मसाले आजच्या रेसिपीमध्ये पाहत नाही आहे. हलक्या-फुलक्या, साध्या, सरळ आणि सोप्याच रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे कमी साहित्यामध्ये. थोडंसं पाणी वरतून घालते. मला जास्त घट्ट वाटत आहे हे. मिक्स करून घ्यायचं आणि आता तव्यावरती आपण जसा उत्तप्पा टाकतो ना, जाडसर तसा घालून घेते. हा सुद्धा तुम्ही याचा पातळ डोसा बनवू शकता, पण काहीतरी वेगळं म्हणून आज आपण थोडंसं याला जाडसर ठेवूया, म्हणजे उत्तप्प्याप्रमाणे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, मिरची असं टॉपिंग करूया. आवडीनुसार आता तुम्ही याच्यावरती टमाटर लावू शकता, पत्ताकोबी लावू शकता, गाजर किसून किंवा बारीक चिरून घालू शकता, तुमच्या आवडीनुसार. पनीर, चीज, बटर काय जे लावायचं असेल तर तुम्ही याच्यावरती लावू शकता. मी सिंपल ठेवणार, काही भाज्या लावणार आहे. जसं मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगते, की आवड तुमची, आयडिया माझी. आता बघा खालची बाजू छान अशी भाजल्या गेलेली आहे. पलटून देऊयात. वरतून पण हलकंसं भाजून घेऊयात. छान मस्त असं क्रिस्पी लागतं खायला. मस्त रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही. खालची बाजूसुद्धा थोडीशी भाजल्या गेली. मस्तच. काय दिसतोय ना अप्रतिम. चला या पद्धतीने सर्वच बनवून तयार करू.
हे तुम्ही तसेही खाऊ शकता किंवा एखादी चटणी वगैरे काही घ्यायचं असेल तर तेही सोबत घेऊ शकता. चला बनवूयात शेवटची आणि सर्वात सोपी रेसिपी. आज आपण आता हे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे किंवा मग थोडासा रवा. इथे मी 2 वाट्या तांदुळाचं पीठ घेतलं. त्याच्यासाठी 2 जे आपले टेबलस्पून असतात ना, त्यांनी मोजून समजा रवा घ्यायचा. नसेल तर मग अर्धी वाटी रवा घ्या, छोटी अर्धी वाटी. चवीनुसार मीठ घालून घेतलं. जिरं घालते. अगदी सिंपल ठेवणार आहे आपण. तर आता आपण याच्यामध्ये घालूयात पाणी. तर छान असं रनी कन्सिस्टन्सी बनवायची आहे आपल्याला याची पातळ. तर आपण हे मिक्स करून घेऊया. सुरुवातीला थोडं कमी पाणी घाला, नाहीतर गुठळ्या तयार होतील. थोडं थोडं करून पाणी घालून आपण याचा मस्त असा सैलसर सारण तयार करूयात. हे सर्वच पदार्थ तुम्ही फक्त रात्रीच्या जेवणातच नव्हे तर सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. आता बघा याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशा भाज्यांचा वापर करायचा आहे, कारण आपण ह्या रेसिपी वेट लॉससाठी सुद्धा ट्राय करणार. मग वेट लॉस करायचं आहे तर भरपूर भाज्या खाल्ल्याच पाहिजेत. त्यामुळे आपल्याला फायबर मिळतं, विटॅमिन्स मिळतं, हो ना, आणि कार्ब्स थोडं कमी खायचं असतं. म्हणूनच आज आपण कमीत कमी कार्ब्सचा वापर करून रेसिपीज बनवल्या. जसं आपण हरभऱ्याची डाळ आणि तांदूळाची बनवली, मुगाच्या डाळीचं बनवलं, उडदाची डाळ आणि ओट्स वापरून चिला बनवला आहे. आता आपण तांदूळ वापरून बनवतोय. थोडंफार काप्स राहतं, पण हे किती पातळ आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघा. अगदी पातळ आहे. अगदीच कार्ब्स बंद करायचे नाही. तुम्ही वेट लॉस जरी करत असाल तरीही पूर्णपणे कार्ब्स बंद करायचे नाहीत. ते आपल्या शरीरासाठी आवश्यकच असतात. पण त्याचं प्रमाण मात्र कमी करायचं असतं. म्हणजे वेट लॉस होत असतो. साध्या सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर. बघा तवा छान कडकडीत गरम करून घेतला आणि मस्त असा हे डोसा आपण घालून घेतला. हा स्प्रेड होत नाही कारण हे पातळ असतं, म्हणून असं घालून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि भाजीपाला घातलाय ना, त्यामुळे बघा काय सुंदर दिसतोय. दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आणि इथे आपला मस्त चमचमीत असा तांदूळाचा डोसा किंवा धिरडा, चिला बनून तयार आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या आपल्या रेसिपीज? आवडल्या असतीलच याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही लाईकही केलं असेल त्यासाठी धन्यवाद. नसेल केलं तर प्लीज लाईक करा. सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा. हाईपचं बटन येते बघा आता, हाईपही करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या रेसिपीज तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडतील. नो फेल रेसिपी आहेत, अजिबातही चुकणार नाहीत. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.